चॅनल कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लक्षामध्ये तुमचं स्वागत आहे. चला, आज शनिवार आहे म्हटलं तर थोडी घरातली साफसफाई होणार आहे, थोडी फार होणार आहे, जास्ती नाही होणार आहे. तसे चादर उशा ह्या सर्व म्हणजे हप्त्यातून एकदा तरी मी चेंज करते. बाकी काय साफसफाई करणार ते मी तुम्हाला दाखवेलच. तर चला आता पुढे ब्लॉग माझे बघत राहावा. आणले माहिती हे बाळडी आणि ब्लू वाली आणली नाहीये. मग कुठली आहे? मला एक ब्लू पाहिजे होती. मग ही कुठली आहे? ही नाही ती. अगं ब्लू आहे. ही बाळडी नको, मला ब्लू वाली पाहिजे बस. तुला किती दिले टोटल? 4. तुला किती पाहिजे? 200 रुपये. मेन गोष्ट ना 5 उशा होत्या. एक एवढी चौकनवाली असते ना ती उशी होती, ती मी फेकून टाकली. ह्याच्यानंतर मी 2 उशा होत्या त्या पण मी फेकून टाकल्या. आणि ह्या 2 उशा आहे ना नेत्राच्या आणि माझ्या ह्या त्या मी ठेवल्या, कारण आम्हाला दोघींना उशा लागतात. आता या उशा एवढ्या घाण झाल्या ना, तर ह्याच्यात मी ना एका उशीमध्ये मी 2 कवर टाकले. हे बघा, एक कवर काढला मी. आता ही दुसरा कवर. योगिनी घे, तू काढ योगिनी. ह्याने माझा हात पकडलाय, ह्याला लाज वाटते. तोंडावर मारती ही उशी. आता या उशीला वास घेणार ना तुम्ही, एवढं घाण वास येतो ना या उशीला, त्याच्या तोंडाला पडतो मला, पण तो माझ्या लागेल ना म्हणून ते नाही करणार. आणि आता तो त्याची उशी नाही ना, मग हा काय करतो, ह्या मिंटूला घेतो उशाकडे आणि झोपतो. आता ह्या मिंटूचा पण एवढा वास येतो आहे ना, तो वास त्याचा पण एवढा घाण वास येतोय ना, रे देवा देवा विचारू नका, लय घाण वास येतो ह्या आता या बावल्याचा. म्हणून त्याला आज बडबडले. आणि तेव्हा कुठे ह्या नवीन उशी आमच्याकडे आल्या. आता याला मी कवर मध्ये मस्तपैकी टाकेल. बाथरूम मध्ये ना ब्लू वालीच बालडी ठेवायची असते असं मी एका व्हिडिओ मध्ये ऐकलेलं, आणि चांगली असते ती. लादी पुसताना पण आपली बालडी ना फुटलेली तुटलेली नाही पाहिजे. ती माझ्याकडे हाय व्यवस्थित ब्लू मध्ये. तू तर अशा 4 बाटल्या पाणी गेलं अंघोळीला टाकी खाली होईल. आधी ही उशी अशी होती, आता अशी झाली. कोणाला मारायचं असेल ना, कोणाला मारायचं असेल ना तर ते कोणाला मारायचं असेल ना ते उशीला. तर चला आता सर्वात पहिला घेते पंखा झाडून. ते इथे मी झाडून येते, पंखा फक्त झाडून घेते. आणि ह्याच्यानंतर मी ओला कपडा घेतलाय, कारण मला पंखा पुसायचा पण होता. आधीच्या ब्लॉगमध्ये मी मोजेने पंखा पुसलेला होता. आता मोजे नाही आहे, कारण जुने मोजे होते म्हणून पुसत होते. आता जुना कपडा घेतलाय, तो वला करून घेतला आणि त्याच्याने पुसून घेतला. इथे पंख्याची पुरी धूळ बसलेली खाली पडलेली होती, ती मी तीच आधी झाडून घेते. नंतर मग मी सोफा बेड घेणार आहे झाडायला. सोफ्यावरची पण आज चादर चेंज करायची आहे, कारण हप्त्यातनं एकदा ही सोफ्यावरची चादर उशाचे कवर हे सर्व चेंज करून घेते. ते मिस्टराने आणलेल्या होत्या उशा, ते तर तुम्ही बघितलेच. तर ते म्हणले चला आता जुन्या कवरमध्ये उशा घालायच्या, म्हणजे त्यांना नाकीनं होणार आहे. कारण उशा घेऊन आलो आहे, पण उशांचे कवर नाही आणलेले, ते जुने कवर होते तेच घालायचे मी प्रयत्न करत होते. आणि ते जात नव्हते उशांमध्ये, तरी पण मी खूप प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर उशांचे कवर 2 उशांचे कवर ते भारी वाटत होते. बाकीचे जुन्या होते एकदमच, ते ले नाकीनं होते, तरी पण मी खूप घालायचा प्रयत्न केला. मी आणि योगिनीने घातले. आता इथे सोफ्याच्या पाठीमागून मी कचरा मारून घेते. सोफा सरकून घेतला. आता हॉलमधला कचरा मारून घेते. हॉलमधला थोडाफार काय वरचं झाडायचं होतं ते काय झाडून घेतलं आहे मी. आणि ह्याच्यानंतर भांडी होती थोडीफार, ती घासून घेतली. आणि ही भांडी मधली तर एकदमच थोडी दिसते तुम्हाला, ती म्हणजे फक्त चायचीच
चाय नष्ट केलेली तीच भांडी होती, ती घासून घेतली. आता भांडी घासता घासता मी चला आता किचन वट्टा पण स्वच्छ करून घेते, कारण मला करायचं होतं स्वयंपाक. तर मी एकदाच काहीतरी सर्व म्हणजे आवरून होणार आहे. तिथे स्वयंपाक करण्यासाठी मी आधी किचन वट्टा स्वच्छ करून घेतला आहे. इथे मी मीठवाला कालच आलेलं होतं काका, त्यांच्याकडं मी मीठ घेते. हे जाडं मीठ आहे, ते मी एका डब्यामध्ये भरून ठेवते आणि एका कप्पामध्ये मी मीठ आणि फटकरी ठेवून बाथरूममध्ये ठेवते. इथे नेत्राने पुसापुशी केलेलं पाणी मी तुम्हाला दाखवते. इथे मी थोडा मीठ पाण्यामध्ये टाकून लादी पुसून घेते. आता हे दिवाळीचे दिवे होते, ते मला स्वच्छ करून ठेवायचे होते. थोडा मेणबत्तीचं ना त्याच्यात अडकलेलं होतं, तर मी खूप प्रयत्न केला, ते काढलं पण आणि स्वच्छ दिवे करून एका ताटामध्ये सुकण्यासाठी ठेवून दिले. कारण हेच आधीचे दिवे होते 2 माझे गेल्या वर्षीचे, आणि आत्ता मी 4 दिवे घेतलेले होते, तर मला ते बरे पडतात. आता हे गेल्या वर्षी वापरायला म्हणून स्वच्छ धुवून ठेवले. इथे मी करणार आहे राजमाची भाजी, कारण मी दुपारी राजमा सकाळी टाकलेलं होतं. त्याच्यानंतर आता मी चला वाटप काढून घेते, कारण मी आता किती दिवस झाले वाटप नाही करून ठेवलाच नाही, त्यामुळे मला असं थोडं थोडं करायला लागतं. इथे मी पापड तळून घेतले एका साईडला. इथे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते वाटप राजमासाठी. इथे राजमाचं वाटप रेडी झालं. आता राजमासाठी मी फोडणी देते. एक कांदा घेतलेला, तो मी अर्धा कांदा वाटपामध्ये टाकला आणि अर्धा मी फोडणीला टाकते. तुम्ही बारीक किसून घेतलेला टॅमॅटो घेतला बारीक किसून, आणि त्याच्यानंतर वाटप हे सर्व मिक्स करून मसाले ॲड करून व राजमा मी आधीच शिजून घेतलेला, त्याची मी केली आता आमटी. मस्तपैकी आमटी झाली आहे. चला आता स्वयंपाक झालाच आहे, जेवायचं बाकी आहे. मिस्टरांची वाट बघते, कारण ते बोलले मी येतोय करून. आता काय माहीत कधी येणार ते. मी तर आता जेवूनच घेते, मला पण जोरात भूक लागली आहे. तर नेत्रा मॅडम आली आहे आणि ती तिच्या बहिणीचं प्रोजेक्ट बनवते. प्रोजेक्ट म्हणजे दिवाळीच्या अभ्यासामध्ये तिला एक सांगितलं आहे की फटाके बनवायचे कार्ड पेपरने आणि ते वहीला चिकटवायचे. मॅडमला आता टाईम भेटला, तिला मी बोलली आधी जेवून घेऊया आणि नंतर ती बस. तर ती बोलते मम्मी मला मग कंटाळा येईल, त्यापेक्षा मी आताच बनवते, आताच ते करून घेते. तर ते त्याची तयारी चालू आहे. तर मी आता जेवून घेते, कारण मला तर खूप जोरात भूक लागली. मग नंतर ती आणि तिचे पप्पा जेवते. असते ना फटाक्याची, त्याच्यापासून तिने सुरुवात केली. बघा दाखव ग जरा हातकड ना. ही फटाके अजून तिला नको सांगा. रशी बॉम्ब बनवणार आहे, चक्र बनवणार आहे, रॉकेट बनवणार आहे आणि पाऊससुद्धा बनवणार आहे. पण नेत्रा बोलते मम्मी मला तेवढं जमेल तेवढं मी बनवेल. तर म्हणजे ठीक आहे, कारण नेत्रालाच हे येतं, मला येत नाही. आणि तिने 1 सेकंड पण नाही लावलं, हिने फटाफट तिचा डोका लावला आणि तिने ते तयारसुद्धा केलं. बघा आता तिने ती माल तयार केली आहे. अजून बघूया काय करते. तर चला मी सर्वात पहिला आधी जेवून घेते, मला भूक लागली. मी मिस्टरांची वाट बघत नाही, कारण मला जोरात भूक लागली मला. आणि योगिनीला पण लागले ना. कशाला पेटवते दीदी तुला मारे, मला ते माशी टावी आहे मला ही पेटवाला कशी आहे बघा. तर चला ती जेवून घेऊया. तर चला मी तर जेवून घेते. नेत्रा मॅडम थांबते तिच्या पप्पांची वाट बघत आणि योगिनी मॅडम पण जेवते. तिचे फटाके केवढे होतील काय होतील काय माहीत नाही, होतील तेवढे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. पण सर्वात पहिला मी आधी जेवून घेते मग नंतर. तर चला आता मस्तपैकी नेत्राने बघता बघता फक्त 4च फटाके बनवले. माझं तर जेवण झालंय. आता ती जेवायला बसले, तिचे पप्पा आले म्हणून. आणि मी तुम्हाला दाखवते तिने काय काय फटाके बनवले ते. हां ही फटाक्याची माल बनवली मॅडमने आमच्या. आणि परत हे चक्र आणि हे बॉम्ब, रशी बॉम्ब आणि हा रॉकेट. हे 4च फटाके तिने बनवले. फटाके काही नाही असे चपट चपट बनवले, कारण हा ए बुक आहे ना अशी बंद होणार ना. ते जास्ती जाडसर बनवली असते ना तशी उंच राहिली असते, म्हणून असे छोटे छोटे बनवले. तर चला आता इथे बुक बंद करून ठेवूया, कारण ते मॅडम जेवायला बसले. महिन्याभरचा पगार दिला मिस्टरांनी. गेल्या महिन्यात पण मलाच दिलेला होता घर चालवायला, आणि ह्या महिन्यात पण मीनेच घेतलं आहे त्यांच्याकडनं. ते छिनून घेतलं आहे मेन गोष्ट. ते तर मला 2दा-3दा बोलले, पण अगं मी चालवतो, पण मी बोलली नाही करून मीच चालवतो. तर चला पगार आलाच आहे. उद्या बघूया कधी आता सामान भरायचं आहे. सामान थोडाफार संपलं. गेल्या महिन्यात मी खूप कमी सामान भरलेलं होतं, म्हणजे ह्या महिन्यात जरा व्यवस्थित सामान भरायचं आहे.
तर इथेच आता मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय बाय, गुड नाईट.